जय गुरु. जय गुरु. अं, हा तर आपण जय गुरु. जय गुरु. काल आपण सुभाषित जे सुरू करणार होतो. तर आज ते सुरू करूया आपण. अं, तुमच्या पुस्तकांमध्ये सुभाषित हा 10वा पाठ आहे, बरोबर? तर त्याच्यामध्ये त्या प्रत्येक पाठामध्ये प्रत्येक सुभाषिताचं अर्थ दिलेला आहे, अन्वय दिला आहे. अन्वय आणि अर्थ आणि भावार्थ अशा 3 गोष्टी दिलेल्या आहेत, बरोबर? अन्वय म्हणजे काय? तर सुभाषितांमध्ये जसं काव्यामध्ये जसे शब्द मागे पुढे केलेले असतात, पण त्यांनी अर्थ एखाद्या चटकन लक्षात येत नाही. तर म्हणून जो आपला नेहमीचा जो सहज अर्थ समजायचा जो क्रम आहे, कर्ता कर्म क्रियापद, या पद्धतीने ते शब्दांची रिअरेंजमेंट, क्रमवारी नीट केली जाते. त्याला म्हटलं जातं अन्वय. क्वचित कधी कधी संस्कृतमध्ये किंवा असं ते क्रियापद किंवा कर्ता हे लुप्त असतात, म्हणजे अध्यारूत असतात. तर ते पण दाखवले जातात अन्वयामध्ये, की जेणेकरून हा, ऐकू येत आहे का माझं? मध्ये गेलो होतो का मी? मला वाटतं हो, मध्ये अजिबात आलं हा, नाही. आता येते, आता येते. आता येते. स्क्रीन दिसतोय का की नाही? नाही, नाही. नाही दिसत. स्क्रीन, नाही हा दिसत. मध्ये नाही. नाही. हा, स्क्रीन नाही नाही ठीक. दिसत आहे. हा नाही, मला वाटतं माझं पूर्ण डिस्कनेक्टच हा, झालं आता होतं. दिसतोय. आता आता दिसतोय ना? स्क्रीन दिसत. हा, ठीक आहे. तर आपण सुभाषितांचं तुमच्या मी सांगत होतो की 10वा पाठामध्ये सुभाषित दिली आहेत. तिथे प्रत्येक सुभाषित दिलंय, त्याचा अन्वय दिलाय, त्याचा अर्थ दिलाय आणि भावार्थ दिलाय, बरोबर? तर अर्थ आणि भावार्थ ह्याच्यात काय फरक आहे, कोणी सांगेल का? काय फरक आहे? मी प्रयत्न करू. हो हो. हळू. अर्थ म्हणजे शब्दशः असलेला अर्थ, आणि भावार्थ म्हणजे त्यात मध्ये दडलेला, म्हणजे त्याच्या मोरल. अभिप्रेत असलेला अर्थ, भाव. गर्भित अर्थ. हो, गर्भितार्थ किंवा भाव. हा, म्हणजे त्यातला भाव. काय. हा, म्हणून भाव अर्थ, असं भावयुक्त अर्थ त्याला म्हटलं जातं भावार्थ. हा. हम्म. त्याला काय म्हणायचंय ते असतं. हा, बऱ्याचदा म्हणजे जसंच्या तसं शब्द, म्हणजे तो शब्दार्थ होतो, पण कधी कधी पूर्ण शब्दार्थाने पूर्ण काय म्हणायचंय ते कवीला कळत, म्हणजे कवीला काय म्हणायचं ते आपल्याला कळत नाही. तर ते अजून स्पष्ट करून सांगणं, त्याला म्हटलं जातं भावार्थ. ठीक आहे. आता पहिलं सुभाषित कोण वाचेल? मी वाचू का, सुजाता? सुजाता वाचा, सुजाता. हो. यस्मिन् देशे न सम्मानो न प्रीतिः न च बान्धवाः न च विद्यागमः कश्चित् न तत्र दिवसं वसेत्. परत एकदा वाचा जरा. यस्मिन् देशे न सम्मानो न प्रीतिः न च बान्धवाः न च विद्यागमः कश्चित् न तत्र दिवसं वसेत्. बरोबर. एक छोटी सुधारणा सांगतो मी. अं, आपण जसं मी तुम्हाला अगदी सुरुवातीला सांगितलं होतं बघा, की विसर्ग जेव्हा, आणि हे पद्याच्या बाबतीत जास्त लागू आहे, म्हणजे पद्याच्या बाबतीत लागू आहे, की जेव्हा विसर्ग जेव्हा त्या पद्यामध्ये मध्येच येतो, तेव्हा त्याचा उच्चार न प्रीती असं म्हणायचं. हा, विद्यागम असं. तर पुढचं तुम्ही विद्यागम बरोबर म्हटलं, पण प्रीतीही म्हटलं ना, ते म्हणायची गरज नाहीये. न प्रीती न च बांधवा असं म्हणायचं. ओके, हा या. हा हा. तर म्हणजे थोडा आणि तुम्ही हेही लक्षात येईल तुमच्या, की न प्रीतीही वगैरे असं जर म्हटलं ना, म्हणजे ह म्हणायला गेलो ना, तर त्याची लय पण बिघडते बऱ्याचदा, कारण तो ही ह्या शब्द अजून ऍड होतो त्याच्यामध्ये. त्यामुळे ते जे छंदाचं जे वृत्त किंवा छंदाचं जे यमक असतात ते जुळायला त्रास पण होतो त्याच्याने. एक शंका ठीक. विचारू का? हा, बोला औषधी.
नाही, मी श्यामल बोलतेय. तिथं श्यामल. पुस्तकामध्ये न प्रीतीर्न च बांधवा ते संधी केलेली आहे का मग? अं, हा, न प्रीती ही न च बांधवा, ती ती बरोबर, ती संधी केलेली आहे. हा, न प्रीती न, ओके. कदाचित कदाचित मला वाटतं हिंदी पुस्तकामध्ये प्रीती ही असं असावं, पण आम्ही बहुतेक करून हे हिंदीवरनं मराठीमध्ये घेतलंय. प्रीतीर्न हा, येते. बरोबर. हा, तर तर ती संधी आहे. संधी अजून आपण फॉर्मली शिकलेलो नाहीये, पण तुम्ही म्हटलं ते अगदी बरोबर. ठीक आहे. न प्रीतीर न बांधवा असं. हम्म. पण अगदी जर ओके. म्हणायचं असेल, न प्रीतीही तर म्हणायचं नाही, न प्रीती न च बांधवा न असं म्हणू, न म्हणजे संधी बांधव. तोडून जरी म्हणायचं असेल. ओके. हा, ओके. ठीक. ओके. हा. हम्म. तर आता इथं सगळं पुस्तकात आणि समोर स्लाइड मध्ये तुम्हाला दिसतच आहे. हा, तर थोडं मोठं करायला पाहिजे ते पण. बर. करूया. अं, कसं करू? सर त्याला प्रेझेंटेशन मोड मध्ये टाका पहिल्यांदा. नाही नाही, तेच मी बघत होतो, पण ते काय आहे की खालचे ते सगळे ना गायब झालेत. तेच मी बघत होतो, का ते दिसत का नाही की कळत नाहीये. ओके. खाली जे नॉर्मली दिसतं ना आपल्याला प्रेझेंटेशन मोडमध्ये टाकण्यासाठी, ते दिसतच नाहीये ऍक्च्युली इथं. ऍक्च्युली किंवा प्रत्येक नाही नाही, थांबा. व्यक्तीने ना हा, त्याला हा, अँड्रॉइड F5 सारखं करतो मी. हाताने पण करू शकतात प्रत्येक जण. हो, नाही ते झालंच. ते केलं मी, F5 ने केलं मी, तसं काही प्रश्न नाही. हा, ठीक आहे. हा, तर आता आता दिसत असेल नीट. ओके. हा, थँक्यू. ओके. तर याचा अन्वय आहे यस्मिन. आता यस्मिन हा शब्द जो आहे, तर म्हणजे ज्या. हम्म. जसं आपण यत, यत म्हणजे जे. हा, तर यतच यस्मिन किंवा यहा, यहाचं यस्मिन झालं. जसं कहाचं कस्मिन, सहाच हा तत्च तस्मिन, तसं यहाचं यस्मिन, म्हणजे ज्या देशात. हा, कळलं? तर ज्या देशात, आता यस्मिनी कुठली विभक्ती आहे सांगा? तृतीय. तृतीय. नाही. तर तस्मिन, तस्मिन कुठली नाही. विभक्ती होती? कस्मिन, तस्मिन. परवा कोणीतरी सप्तमी. पाठवलं होतं ना. आता सप्तमी. काल सप्तमी. काल काल पल्लवीताईंनी कहाचं पाठवलं होतं, कस्मिन. हो कस्मिन. हो हा, अरे हो बरोबर. हो हो हो. बरोबर. ते मग वेगळं आहे. कस्मिन. हा, तर कस्मिन सारखं सप्तमी यस्मिन. सप्तमी. तर यस्मिन म्हणजे ज्या देशे. देशे ही कुठली विभक्ती आहे? सप्तमी. द्वितीय. सप्तमी. देशे सप्तमी. रामे, सप्तमी. रामे चित्तलय. हा, रामे चित्तलय, रामात, देशात. तर ज्या देशात, हा, दोन्ही सप्तमी आले, कारण विशेषणाची विभक्ती ही विशेष्यासारखीच असते. म्हणून ज्या देशात न सन्मान म्हणजे सन्मान नाही, न प्रीती म्हणजे प्रीती किंवा प्रेम नाही, न च बांधवा. बांधव म्हणजे बंधूचं अनेक वचन बांधव असतं, पण इथे बंधू बांधव जेव्हा शब्द वापरला जातो, तेव्हा नातेवाईक या अर्थाने वापरला जातो. हा, का आपले कोणी नातेवाईक नाही, सगळे सोयरे नाहीत, बांधव नाही. न च विद्यागम म्हणजे जिथं काही विद्या, आगम, आगम म्हणजे येणारी नाही, जिथे काही विद्या येणार नाही, म्हणजे जिथे काही मला शिकायला मिळणार नाही. हा, कश्चित न, न न च कश्चित म्हणजे कुठलीच विद्या येणार नाही, मला मिळणार नाही. हा, मिळत नाही. न तत्र दिवसम वसेत. तत्र म्हणजे तेथे, दिवसम न वसेत. आता याचा अर्थ न पाहता तुम्ही सांगू शकाल? हो, मी सांगू. हा, सांगा. ज्या राष्ट्रामध्ये जिथं हम्म. सन्मान नाही, प्रेम नाही, बंधुत्व नाही किंवा बंधुत्वाचा चारा नाहीये, जिथे विद्याला बिलकुल स्थान नाही, अशा ठिकाणी किंवा विद्या येण्याचं बिलकुलच काही कारण नाहीये, त्या राष्ट्रामध्ये राहणं, एक दिवस राहणं सुद्धा योग्य नाही. हा, साधारण बरोबर आहे. थोडीशी करेक्शन्स करतो. इथे देश, संस्कृत मध्ये ना, देश हा शब्द जो आहे ना,
हा प्रदेश किंवा भाग या अर्थाने वापरला जातो. हा ओके. जो आपण ओके. देश म्हणजे जो आपण राष्ट्र म्हणतो ना, तर जसं पूर्वी देश प्रदेश म्हणजे जसं आता भारत हे राष्ट्र आहे. पण म्हणजे मी जर बिहारमध्ये गेलो तर मी तिथे का राहायला हा. पाहिजे? एक तर तिथे मला मान तरी मिळायला पाहिजे. बिहार म्हणजे मी एक उदाहरण देतोय ना. मला काहीतरी मान तरी म्हणजे मला माझं आगत स्वागत सन्मान असला पाहिजे. मला तिथे प्रेम मिळालं पाहिजे तिथल्या लोकांकडून. बरोबर. कोणी माझे तिथे सगळे सोयरे नातेवाईक आधार देणारे लोक पाहिजे माझे. किंवा काही नसेल तरी मला निदान काहीतरी विद्याप्राप्ती तरी व्हायला पाहिजे तिथे. मग भले बाकी काही नसलं तरी मी तिथे राहीन. बरोबर. पण यापैकी काहीच जर होणार बरं. नसेल तर मी तिथे का राहू? बरोबर. तर म्हणजे हे सुभाषित आहे की तिथे एक दिवस सुद्धा माणसाने राहू नये अशा ठिकाणी. हा ओके. तर आता याचा भावार्थ. सर हा बोला सर मोरेश्वर. कच्छितचा अर्थ काय आहे? हा कच्छित. कश्चित. तर कश्चित हा जो शब्द आहे ना, तर कहा अधिक चित. कहा अधिक चित के. हा तर किंचित पण शब्द येतो आपला. किंचित म्हणजे काय? थोडस. हा किम म्हणजे काय आणि थोडस. हा तसं कश्चित म्हणजे एक मिनिट हा, just एक मिनिट. मी नंतर फोन करतोय अर्धा तासाने. हा तर कश्चित म्हणजे कहाचित म्हणजे क म्हणजे क काहीच. चा विसर्ग असलेला क म्हणताय ना? कहा. हा म्हणजे काहीच मिळत नाही असं, काहीही नाही. चित म्हणजे अच्छा अच्छा थोडस अच्छा. पण ओके. असं. ओके. काहीच नाही असं. यत यत किंचित वगैरे म्हणतो तसं. हा बरोबर. किंचित हा शब्द ओके. किम अधिक चित हो असा हो झालेला. हो. ओके हा ओके ओके. हा ओके हा ओके. मोर थँक्यू. हा हा कोण बोलत होता थँक्यू. आता? मीच बोलत होतो, मोरेश्वर. मोरेश्वर. हा ठीक आहे. हा. थँक्यू. तर हा तर असा हा अर्थ आहे याचा. बरोबर. तर म्हणजे शेवटी काय म्हणजे अगदी काही नाही तर मी बाकी काही नसलं तरी निदान मला काही शिकायला मिळत असेल तर मी काही मान नसेल अपमान घेऊन पण राहीन. पण विद्या पण शिकायलाही काही मिळत नसेल तर तिथे मी का राहावं असं. हं? ठीक आहे. पुढचा बघूया. हे कोण वाचेल? मी हा वाचू का? हा वाचा. अश्वम नयन गजम नैव. सॉरी, अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैव च अजापुत्रम बली दद्यात देवो दुर्बल घातकः. हं. तर इथे बलीवरती अनुस्वार आहे बलीम आणि दद्याचा पाय बलीम. तोडलेला. ओके. हा. दद्यात. दद्यात नाही दद्यात असं म्हणायचं. दद्यात. द दध्यात नाही. दद्यात दल आहे. द्यात. दद्यात. हा. हं? ओके. बरोबर. हा अजून दुसऱ्या कोणाला वाचायचं आहे? तर मी वाचू का? हा वाचाव. वाचू का? हा उषाताई वाचा. हा वाचू का मी? हो वाचा ना. अश्वम नैवम गजम नैव व्याघ्रम नैव च अजापुत्रम बलिम दद्यात् देवो दुर्बल घातकः. हा आता इथे नैव जो शब्द आहे ना, तर त्याचा तो संधी आहे आणि त्याची फोड होते न अधिक एव. हा न एव म्हणजे काय? एव म्हणजे काय सांगा? एव तुम्ही शब्द शिकलेला आहात. च च च. मग आता च लावतो. अश्वम. हा अश्वम न एव याचा अर्थ काय होईल? काहीच नाही घोडा का? घोडाच घोडा. घोडा घोडा नाही. ना. घोडा. घोडा नाहीच. नाहीच घोडा नाहीच. नाही. हा नंतर गजम नैव काय होईल? हाती हाती. हाती. हत्ती हत्ती नाहीच. नाहीच. हा नाहीच. आणि व्याघ्रम नैवच याचा अर्थ काय होईल? नाहीच व्या नाही. वाघ नाहीच वा- नाही. नाहीच नाही. नाहीच नाही. वाघ तर नाहीच नाही. हा नाहीच नाही. नाहीच नाही. हा नाहीच पुन्हा नाही. पुन्हा नाही. हा अजापुत्रम
आता अजा म्हणजे माहितीये तुम्हाला? असा अजय, नाही, अजा या शब्दाचा अर्थ अजय काय? का राजाचं नाव होतं ना अजय? बकरी. अजय नाही बोकड नाही बोकड किंवा अजा शेळी म्हणजे बोकड. बकरी. बोकड. बकरी हा. अजा म्हणजे पण बकरी. बकरी आहे म्हणजे बकरी. बोकड ना. हम्म. हा, अजापुत्र म्हणजे बोकड ना पण. अजाचा पुत्र म्हणजे बोकड. तुम्हाला मराठीत अजागळ शब्द माहितीये? अजागळ. हो. हो 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 अजागळ या शब्दाचा अर्थ काय? घाणेरडा. अव्यवस्थित पण राहणार. अव्यवस्थित. ओंगळ. अव्यवस्थित. पण हा गबा शब्द नाही, पण घाण हा शब्द असलेला. हा शब्द कसा आला माहितीये? अजागळ संस्कृतोद्भव शब्द आहे हा. ते ना, तुम्ही जर बघितलं असेल तर बकरीचा जो गळा असतो ना, ते असं काहीतरी लोंबत असतं काहीतरी घाणेरडं. ओके. तर अजागळ म्हणजे आपण म्हणतो, अरे अजागळासारखा का वागतोस, म्हणजे का का राहतोस, म्हणजे अव्यवस्थितपणे, म्हणजे ते बक हा ते बकरीचा गळा. बकरी, हा हा आता ते बकरीच्या गळ्याला ना असं काहीतरी विचित्रच लोंबत असतं, म्हणून त्याला अजागळ म्हटलं जातं. आणि त्या अजागळापासून आपण अजागळ असा शब्द तयार झालेला. हा, तर हा तर त्या म्हणजे आता तुम्ही अजा हा शब्द अर्थ कधी विसरणार नाही. ओके. तर हा तर अजापुत्र म्हणजे बोकड. आता अजापुत्र बलिम दद्यात म्हणजे काय? बोकडाचा बळी देत बोकडाचा बळी देतात. दद्यात म्हणजे देतात. देतात. हा हा आणि देवो देवो हे देव हा, रामो हा. राजमणीसारखं देवो झालं हे. देव हा दुर्बल घातका, याचा अर्थ काय होईल? देवाला सुद्धा बकरी कमजोरच लोक चालतात. नाही, देव दुर्बलांचा घातक आहे असा. दुर्बल घातक म्हणजे काय? दुर्बलांचा घातक म्हणजे घात करणारा, नाही घात का? करतो. कारक म्हणजे करणार. देव हा. दुर्बलांचा घात करतो किंवा करणारा आहे असं. देव हा दुर्बल घातक हा असतो असं. हा, तर आता आपण अर्थ बघू याचा नीटपणे. हा हा तर याचा अर्थ आता असा दिलेला घोड्याला आहे. नाही, हा, भवत म्हणजे काय हत्तीला होतं नाही. की की बळी, बघा आता घोड्याचा कोणी बळी देतो का? नाही, नाही. कारण घोडा सशक्त आहे का, बरोबर? म्हणजे घोडा, हत्ती, वाघ हे दुर्बल नाहीयेत. हा, घोडा एवढा दुर्बळ नाहीये, त्याचा उपयोग पण खूप आहे. हत्तीला देत नाही, कारण हत्तीला बळी देणं एवढं सोपं काम नाहीये, हा. बरोबर? आणि हा. सिंहाला बळी द्यायचं झालं म्हटलं तर आपलाच जीव काहीच नाही. जायचा. हा, वाघाला, हा. सिंह नाही, वाघाला. हा, म्हणजे तोच आपला बळी घेईल, आपण त्याचा घ्यायला जाऊतो. तर आपण मग बळी कोण देतो? इव्हन देवपूजा म्हणजे शेवटी मग देवालाही बली कुठला दिला जातो? अजागळ मग वावळ. बोकडाचाच, कारण बोकड काही करत नाही, कुठूनही त्याला पकडून आणा आणि मारा असं. त्यामुळे या म्हणीत मग असं म्हटलं की देव सुद्धा असं म्हणत नाही की तुम्ही मला घोड्याचा बळी द्या आणि हत्तीचा बळी द्या. देव पण काय म्हणतो, म्हणजे आपल्या धर्मशास्त्रात, हा, की मला बोकडाचा बळी द्या, नाही का? म्हणजे आपल्या विधीमध्ये असं म्हटलेलं असतं ना. लोकांना असं वाटतं की बा एक विशेषतः खेडेपाडोत पूर्वी, आता हे जे पुस्तक जेव्हा 50-60 वर्षापूर्वी लिहिलं असेल, तेव्हा तर हे बळी बिळी देणं हे प्रथा सर्रास होत्या, बरोबर, त्या काळात. तर काय झालं की बा बकरीचा बळी, बोकडाचा बळी दे वगैरे वगैरे असं असायचं, नाही का? तर म्हणजे देवाला सुद्धा बोकडाचाच बळी आवडतो. म्हणजे काय की देव सुद्धा दुर्बलांचा घातक आहे. म्हणजे म्हणजे काय? दुर्बल राहू नका. दुर्बल राहू नका. करेक्ट. म्हणजे शेवटी काय, दुर्बलांचं रक्षण देव सुद्धा करत नाही. हम्म. असा सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, बरोबर. फिटेस्ट. हा, येस. बलवानांच्या मॉरल. वाटेला ईश्वरही जात नाही आणि प्रत्येक ठिकाणी दुर्बळांचं स्मरण ओढवतो. अगदी प्रत्यक्ष देव जरी आला तरी तो आपलं रक्षण, म्हणजे दुर्बळाचं रक्षण करणार नाही असं, नाही का? हर जगह कमजोर ही मरते है. ठीक आहे. तर अशी बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की किती सुभाषितं किती गमतीदार असतात, छान आहे. मजेशीर असतात. छान. आणि एक सुंदर अर्थ म्हणजे
सुभाषितांचं एक हे की आता एखादा तुम्ही कोणाला तरी तुम्हाला काहीतरी सांगायचंय की बाबा बलवान हो, सशक्त हो, व्यायाम कर, बरोबर, मुलाला तुमच्या सांगायचंय, ते नुसतं त्याच्या डोक्यात हम्म. डोक्यात प्रकाश पडेल का किंवा तो मनावर घेईल का नाही, पण त्याला जर तुम्ही हे 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 जर उदाहरण दिलं तर त्याच्या डोक्यात एकदम चटकन बसेल, हो बाबा खरं आहे तुमचं. म्हणजे सुभाषितामध्ये हे असतं की मुद्दा पटवून देण्यासाठी इतकी छान उदाहरणं दिली असतात की समोरचा निरुत्तर होऊन जातो आणि त्याला आपलं म्हणणं लगेच पटतं. बरोबर. हा सुभाषितांचा मोठा फायदा, इव्हन म्हणजे आपल्याला पण आणि इतरांना पण सांगायला पण, नाही का, असं की दुर्बळ राहू नका, हा मतितार्थ आहे आणि हा मेसेज आहे, असं. ठीक आहे. बर, आता पुढचं कोण वाचेल? वाचू का सर मी? उदारस्य तृणं वित्तं शूरस्य मरणं तृणं विरक्तस्य तृणं भार्या निस्पृहस्य तृणं जगत्. बरोबर. अजून कोणाला वाचायचंय? मी वाचू का सर? ज्योत्स्ना. हा, ज्योत्स्ना ताई वाचा. हा. उदारस्य तृणं वित्तं शूरस्य मरणं तृणं विरक्तस्य तृणं भार्या निस्पृहस्य तृणं जगत्. बरोबर. आता आपण उदार म्हणजे काय सांगा? जनरस. दानशूर. 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 तर उदारस्य म्हणजे कुठली विभक्ती आली? षष्ठी. बरोबर. म्हणजे उदारस्य म्हणजे काय? उदार माणसाचे. दानशूर लोकाचे, दानशूर व्यक्तीचे. दानशूराचे किंवा दानशूर व्यक्तीचे हा वित्तम तृणम म्हणजे आता वित्तम म्हणजे काय? हा, तृणम म्हणजे गवत, वित्तम म्हणजे काय? अर्थ. धन. म्हणजे पैसा. धन, अर्थ. पैसा म्हणजे जो उदार मनुष्य आहे त्याला धन हे कशासारखं आहे? त्याचं धन हे त्याला म्हणजे तो देऊन टाकतो. काही जो उदार असतो तो की लोभी नसतो, तो देऊन टाकतो गवतासारखा, त्याला त्याची किंमत नसते म्हणा, किंवा तो गवता समान तृणासमान मानतो. शूरस्य मरणम तृणम. तर शूरस्य म्हणजे काय? वीर. हा, शूर माणसाचे. हा हा. आता शूराचं मरण हे त्याला कसं असतं? जेव्हा लढाईत एखादा शूर माणूस लढतो तेव्हा त्याला मरण हे कशासारखं असतं? मरणाला घाबरतो, गवतासारखं. म्हणजे हा, तुच्छ. तृणम म्हणजे तुच्छ, म्हणजे गवतासमान तुच्छ आहे. उदार माणसाला धन किंवा पैसा हा गवतासमान तुच्छ आहे. शूर माणसाला मरण हे गवतासमान तुच्छ आहे. गवतासमान आहे. आणि हा, तर पुढचं तिसरं वाचा. तृणं भार्या. विरक्तस्य तृणं भार्या. हा, आता हे तुमच्या स्त्री वर्गाला एवढं आवडणार नाही हे वाक्य, पण त्याला विरक्त माणसाला भार्या तृणासमान आहे. तृणासमान आहे. म्हणजे ज्याला आसक्ती नाहीये हा, त्याला भार्या किंवा पत्नी ही गवतासमान तुच्छ आहे. म्हणजे तो की बायकोला फार भाव देणार नाही असं म्हणते. हा, कारण त्याला आसक्तीच नाही काही. हा, पण आसक्त जो मनुष्य आसक्त आहे, विषयासक्त म्हणा, कामासक्त म्हणा किंवा असा, त्याला मात्र तो पत्नीला आपलं खुश ठेवेल अगदी. पण जो जो आसक्त नाहीये, ज्याची वृत्ती विरक्तीपणाची आहे, हा, वैराग्य किंवा विरक्ती ज्याला आहे, त्याला तो पत्नीला तुच्छच मागेल. म्हणजे तिच्या मोहात तो पडणार नाही. माझ्या दृष्टीने हे भार्यानं म्हणता जर स्त्री म्हटलं असतं नुसतं, तर परस्त्री असं म्हटलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं. पण ठीक आहे ते. हा, आणि मग पण शेवटचं संसारापासून पण विरक्त झालं. हा, बरोबर. ऍक्च्युली असं पण बरोबर. आणि निस्पृहस्य तृणं जगत्. हा, पण जो निस्पृह आहे त्याला सगळं जगत म्हणजे पूर्ण विश्व. हा, आता निस्पृह म्हणजे काय सांगा? लोभ नसलेला. लालच नसलेला. लोभ लालच नसलेला. आसक्ती नसणारा.
हा, तर संस्कृत मध्ये स्पृहा म्हणजे निर्लोभी. असं, इच्छा स्पृहा म्हणजे इच्छा, तीव्र इच्छाला इच्छा स्पृहा म्हणतात. हा, आणि हम्म निस्पृह म्हणजे ज्याला इच्छा नाही, तीव्र इच्छा इच्छा नाही किंवा हे नाही तो. त्यामुळे मराठीत ना निरीच्छ. थोडस, हा, निरीच्छ. मराठीत काय झालंय थोडस, काही काही शब्द आहे ना हल्ली बऱ्याच मुलींची वगैरे नावं स्पृहा, अस्मिता वगैरे ठेवतात. हा, पण हे ऍक्च्युली म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्यानं हा दुर्गुण समजला जातो. स्पृहा, अस्मिता ही सगळी दुर्गुण समजले जातात. पण हल्ली लोकांना वाटतं अरे वा काहीतरी नवीन नाव आहे तर ठेवूया, म्हणून मुलींची नावं अशी ठेवली जातात. पण आध्यात्मिक, जसं मी म्हटलं, आध्यात्मिक दृष्ट्या स्पृहा, जसं आपण काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे षड्रिपू मानले जातात ना, तसंच स्पृहा, अस्मिता, अजून असे 3 आहेत, 5 असे जे गुण हे आहेत. अस्मिता म्हणजे आपण म्हणतो की आपल्याला अस्मिता पाहिजे आसक्ती आपल्या देशाची, पण अस्मिता हा वाईट दुर्गुण आहे. कारण अस्मिता म्हणजे भलत्या गोष्टीत अडकून राहणे. हम्म. या स्पृहा दृष्टीने म्हणजे काय सांगितलं सर तुम्ही अर्थ? स्पृहा म्हणजे तीव्र इच्छा. तीव्र इच्छा. अच्छा. हा, आणि एक विचारायचं म्हणजे हे संपूर्ण सुभाषितात षष्ठीचा प्रयोग आहे, पण अर्थामध्ये द्वितीय वापरल्यासारखं आहे ना, उदारस्य तृणं वित्तम, उदार माणसाला किंवा वीर पुरुषाला वगैरे. तर बरोबर. ते जरा प्लीज तर सांगाल का? हो हो, तर आता हे कसं आहे, म्हणजे दानशुराचं धन म्हणजे गवत, दानशुराचे धन म्हणजे गवत, शूराचं मरण हे गवत. हा, गवत असं म्हणतात. विरक्ताची भार्या ही गवत, आणि निस्पृहाचे जगत हे गवत, असं असं चे असं म्हटलेलं म्हणून. हा, हा, असं. आता हे तुम्ही म्हणाल की बरोबर आहे की हे चच का वापरलं षष्ठी. हा, उदाराय, हा, जसं आपण चतुर्थी उदार के लिए, उदाराकरिता, किंवा शूराय असं का नाही म्हटलं. बरोबर आहे, पण आता हे आहे असं आहे, त्या कवीनी बऱ्याचदा म्हणजे अच्छा. हा, यमक जुळवण्याकरता किंवा असं त्यांनी ते केलेलं आहे असं. नाही, आणि तो खरं तिथे ते अस्ति म्हणजे आहे ना, उदारस्य वित्तम तृणम अस्ति असं. अस्ति, हा, बरोबर. तर अस्ति हे लावलं की मग ते यमक बरोबर म्हणजे हा, वाक्य. बरोबर. हा, अस्ति किंवा कृते, कृते म्हणजे हा, म्हणजे कृते म्हणजे करिता हा शब्द आहे खरा. म्हणजे असंही म्हणू अच्छा. शकतो याचं की निस्पृहस्य कृते, निस्पृहा करता जगत तृणम अस्ति. तर इथे कृते, तर इथे ऍक्च्युली स्य म्हटल्यावर कृतेची गरज नाहीये. हा. हम्म. हम्म. पण उदारस्य वित्तम तृणम अस्ति असं, उदाराचे धन हे गवत आहे असं उदारा म्हटलं तरी करता चालेल. वित्त हा, शूरस्य. ते अस्ति तर म्हटलं की बरोबर वाटतंय. अस्ति म्हटलं शूरस्य की बरोबर मरणम होतं. तृणम हा, अस्ति. बरोबर. तर त्यामुळे म्हणजे इथं एक एक पायरी पायरी आपण वरती गेलेलो आहे. हा, म्हणजे कसं की माणसाला सगळ्यात प्रिलिमिनरी किंवा प्राथमिक मोह कसला असतो. हम्म, धनाचा. बरोबर. हम्म. नंतर आपल्या म्हणजे जीव, जीव आपला जीवाचं जीव प्यारा असतो. जन्म. हा, असं मरणाची म्हटलं भीती असते. जातं, असं म्हटलं जातं की काम, काम जो आहे तो जीवापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणजे असं याच्यात आहे की कामासक्त जे लोक असतात ना, ते जीव सुद्धा त्याग करतात जीवाचा, पण त्यांचं काम काही जात नाही. असं म्हणजे एकेका लेव्हल, एकेकाची म्हणजे या आसक्तीच्या 4-3 पायऱ्या आहेत की हम्म, हम्म. धन, जीव, काम आणि पूर्ण विश्व, असं. तर जो पूर्ण निस्पृह आहे म्हणजे कसं की कोणाकोणाला धन सोडतील, हा, पण बाकी सोडणार नाही. शूर मनुष्य मरण पत्करेल, पण मान सन्मानाचा त्याला मोह असतो. बरोबर. हम्म, हम्म. नाही का. एखादा धन सोडेल, बरोबर, बरोबर. हा, पण त्याला कामासक्ती मात्र असणार. पण जो निस्पृह जो हम्म. आहे त्याला जगत म्हणजे काय, या सगळ्या जगातल्या वस्तू कशाचंच आहेत काही ना, नाही. हा, कशातच काही नाही, कशाचंच काही असं. नाही. हा, हम्म. तर असं हे छान आहे, छान आहे. हा, असं. ठीक आहे. अं,
हे कोण वाचेल पुढचं चौथं सुभाषित? मी मी वाचू सर? हा वासंती, वासंती. ते वाचा. हा वासंती वाचा. जननी जन्मभूमिश्च जाह्नवीश्च जनार्दनः जनकः पञ्चमैश्चैव जकाराः पञ्च दुर्लभाः. हम्म. बरोबर. हा, तर आता जननी म्हणजे काय? आई. 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 मातृभूमी किंवा आई. 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 जन्मभूमी ही च असं संधी आहे. मातृ जन्मभूमी म्हणजे काय? मातृभूमी आपण जन्मस्थान जन्मलो मातृभूमी. तिथे. जन्मस्थान. 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 मातृभूमी आणि जन्मभूमी यात थोडा फरक आहे. जन्मभूमी म्हणजे जिथे हो. माझा जन्म झाला तो ती भूमी, आणि मातृभूमी म्हणजे जी माझी जिथे आई राहते ती माता असं. किंवा भारत माता बरोबर. असं म्हणते, म्हणजे माता असं. हा, किंवा भूमी माता असं पण म्हणता येईल. जान्हवी म्हणजे काय सांगा? गंगा नदीचं नाव. नदी. नदी. गंगे. गंगा. सीता. गंगा. नाही, सीता. सीता नव्हे, गंगा. हा, गंगा. आता गंगा. जान्हवी हे नाव कसं आलं माहितीये कोणाला? गंगेला जान्हवी नाव का आलं? तर ते भगीरथाच्या जटेतून निर्माण झाल्यामुळे असेल. नाही नाही, भगीरथाची गोष्ट नाही बरोबर नाही. आहे, पण थोडं वेगळं आहे. जान्हवी तिला असं म्हणतात कारण अशी गोष्ट आहे की ती भगीरथाने वगैरे ती आणली, पण मध्ये काहीतरी गंगेने काहीतरी वात्रटपणा केला, तर जन्हू ऋषी जे होते, ज ह नु ह आधी, जसं आपण ब्राह्मण म्हणतो तसं ह आधी लिहितात. हल्ली लोक जान्हवी लिहिताना न ह करतात, तसं नाही, जाहनवी असं. तर जन्हू ऋषी जे होते तर त्यांनी तिला पिऊन टाकली गंगेला. मग सगळे लोक घाबरून गेले, आता गंगा तर गायब झाली, आता काय करायचं? मग भगीरथ राजा त्यांची त्यांनी विनवणी केली जन्नू ऋषींची, की मी आज माझ्या पितरांच्या उद्धारासाठी मी तिला आणलेली आहे, पण तुम्ही तर घेऊन टाकली, आता काय करणार? मग त्यांनी तिला आपल्या कानात न काढली, कारण तोंडात न काढली असती म्हणजे पोटातनं लघवीद्वारे काढली असती ती लघुशंका झाली असती, म्हणजे अपवित्र झाली असती. पोटातनं म्हणजे गुदद्वारा काढली असती तर ते परत अपवित्र मल झाला असता. मग त्यांनी तोंडातनं काढली असती तर वांती म्हणजे ओकारी झाली असती, मग परत अपवित्र. मग त्यांनी तिला कानातनं काढली ऋषींनी त्या, आणि म्हणून तिला म्हणजे जन्नू ऋषींपासून ती बाहेर आली, म्हणून तिचं नाव जान्हवी असं पडलं. तर म्हणून तिला ना गंगेचं एक नाव जान्हवी असं आहे. वाचली होती कुठेतरी ही गोष्ट. माहिती नव्हतं सर, खूप छान माहिती सांगितली. वाचली होती कुठेतरी होती ही. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं, मग त्यांनी तिला वर पण दिला की ती जान्हवी आहे, म्हणजे म्हणून त्या अशी ती हे ना की औषधम जान्हवी तोयम, नाही का, असं म्हणतात ना, तसं म्हणजे. तर ते त्याच्याकरता आहे की गंगाजल हे औषधच आहे, म्हणजे कारण त्यांनी तिला तो वर दिलाय की जो गंगाजल पूर्ण श्रद्धेने प्राशन करेल ते त्याला औषधच असेल, त्याच्या सगळ्या व्याधी दूर होतील असं म्हटलं जातं. औषधी जान्हवी तो वैद्यो नारायण हरी. वैद्यो नारायण हरी. बरोबर. तर हा, नंतर पुढचं जनार्दन म्हणजे काय? कृष्ण. कृष्णाचं नाव आहे. विष्णू. विष्णू किंवा कृष्ण दोन्ही. 24 नावं जी संधेत आपण म्हणतो त्याच्यात जनार्दनाय नमः म्हणजे विष्णूचं पण नाव आहे आणि कृष्णाला पण म्हणतात, कारण कृष्ण आणि विष्णू एकच. बरोबर. जनक. हा बोला. पिता. वडील पिता. पंचमहा च एव म्हणजे काय? हे पाच. पाच ईश्वर. ही पाच. पंचमेश्वर. जननी, पाच ईश्वर. जन्मभूमी, जान्हवी, जनार्दन आणि जनक, हे पाच. जनक. हे पाच जकार म्हणजे ज पासून सुरू झालेले शब्द ते जकार. पंच दुर्लभा एव अस्ति म्हणजे काय की हे पाच दुर्लभ आहेत. म्हणजे तुम्हाला म्हणजे हे यातलं की कुठली गोष्ट तुम्ही पैशाने विकत घेऊ शकता का? नाही.
नाही. आई, जन्मभूमी, माता, पिता किंवा विष्णू भगवान किंवा साक्षात गंगा सुद्धा असं, नाही का? असं तर म्हणून हे पुण्य जकारा हा, करूनच मिळवावं लागतं. हा ते आपल्या प्रारब्धाने आणि यानेच मिळणार असं. ती एकदा गेली की परत येणार नाही असं, असं आहे. पंचमश्चेवचा अर्थ परत सांगा ना. पंचमहा च अधिक एव ही संधी आहे. पंचमहा म्हणजे पाच. पंचमहा अधिक शैव. च च चैव म्हणजे नाही, च च म्हणजे आणि, हा म्हणजे जननी जन्मभूमी च. आता च च शब्द आहेत ना, तुम्ही म्हणाले च मध्ये दोनदाच का वापरले, 4 वेळा का नाही वापरले? तर ज्यांना विष्णू सहस्रनामाची माहिती आहे किंवा ऐकलं असेल त्यांना माहिती असेल की बऱ्याचदा असे च च शब्द जे येतात ना विष्णू सहस्रनामात किंवा बऱ्याच ह्याच्यामध्ये, ते यमक जुळवण्याकरता पण येतात. हो आणि हो बरोबर. हा, तर तसं हे जननी च जन्मभूमी जान्हवी च जनार्दना च जनका असं म्हणजे 3 वेळा च हम्म, आलेला आहे, 4 वेळा नाही आला. हम्म. नाही का? तर हे हो. हे जिथं हवा तिथं आला, पण जिथे नको म्हणजे एका ठिकाणी यमक तुटलं असतं म्हणून टाकला नाही असं. तर 2 वेळा पंच का आलंय इथं सर? पंच पाचही गोष्टी जकारा या या पाच गोष्टी, हा हे 5 जकार, हे 5 जकार, हे 5 दुर्लभ गोष्टी ते परत ते यमका करताच आलेले हा आहेत. परत जुळत नाही, हा ते जुळत नाहीये हा परत ते. म्हणून हा जनक पंचमश्चैव जकाराः जकारा पंचदुर्लभाः असं. जसं आपण ते अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या, तसं ते पंचकम नाम पंचकन्या, स्मरे नित्यम हा महापाप. तसं हे पंचदुर्लभ आहे, पंचजकार असं. ठीक आहे, पुढचं कोण वाचेल? मी वाचू का सर? मी मी वाचू वाचू का? बर वाचा. वाचू? मी ज्यांनी वाचू वाचलं नाही, हा ज्यांनी हा आतापर्यंत नाही वाचलं त्यांनी वाचा. हा शुभांगी ताई मी वाचते. वाचतायत, वाचा. हा, कोणी वाचा, कोणी वाचा, हरकत नाही. शैले शैले न माणिक्यम मौक्तिकं न गजे गजे हा, साधहो नहि सर्वत्र चंदनं न चंदन. वने वने. बरोबर. तालात आता वाचायचा. छान. अजून कोणाला वाचायचंय? मी वाचू का? हा, वाचा. शैले शैले न माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधवो नहि सर्वत्र चंदनम न वने वने. हा, आता शैल म्हणजे काय सांगा? पर्वत. पर्वत पर्वत. पर्वत. हा, श्रीशैलम ज्यांना माहिती असेल, नाही का, तो पर्वतामधलं मल्लिकार्जुनाचं ठिकाण आहे ना ते, तसं. तर शैले म्हणजे कुठली विभक्ती आली? सप्तमी वचन. सप्तमी. हा, सप्तमी. म्हणजे शैले शैले म्हणजे काय? प्रत्येक पर्वतात. पर्वत प्रत्येक पर्वत पर्वतात म्हणजे, पर्वतावर. हा नाही पर्वत. नाही म्हणजे पर्वतात पर्वतात म्हणजे सगळ्या पर्वतात, पर्वतात हा पर्वत. किंवा प्रत्येक पर्वतात न माणिक्यम. न माणिक्यम म्हणजे काय? माणिक माणिक नाही. माणिक रत्न. माणिक. माणिक माणिक रत्न रत्न. न असती, नसते. न नसतो. असती म्हणजे माणिक नसते, नसतो. असती अद्यार होते. माणिक म्हणजे इथे हिरे म्हणा किंवा हिरे मुख्य म्हणजे डायमंड्स. म्हणजे हम्म. प्रत्येक पर्वतावर तुम्हाला हिऱ्यांचा खजिना, हिऱ्यांची खाण असते का? नाही. नाही. मौक्तिकम न गजे गजे. हा, म्हणजे काय गजे गजे म्हणजे काय? हत्ती हत्ती. हत्ती हत्ती. हत्ती. हा, प्रत्येक हत्तीमध्ये मौक्तिकम म्हणजे काय? मोती. 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 प्रत्येक हत्तीवर मोती मिळेल का? नाही. आता हे मोती हत्ती याचा काय संबंध, कोणी सांगू शकेल? गंडस्थळामध्ये, गंडस्थळामध्ये, हत्तीच्या बरोबर. गंडस्थळामध्ये. हा, तर गंडस्थळामध्ये तो असा आपोआप नसतो, पण राजे महाराजे हत्तीला अलंकृत करण्यासाठी किंवा देवालयात वगैरे तिथे मोती लावतात ना, पण त्याचा अर्थ प्रत्येक हत्तीवर मोती असतोच का? नाही. असं, हा, नाही का? साधवो नाही सर्वत्र.